हॅलो स्टुडंट्स, ॲडॅप्टेशन या टॉपिकमध्ये आपण लास्ट लेक्चरला ॲक्वॅटिक ॲडॅप्टेशन हा पार्ट कंप्लीट केला. आजच्या लेक्चरला आपण डेझर्ट ॲडॅप्टेशन हा पॉईंट पाहतोय. तर पहा, डेझर्ट म्हणजे काय की जिथं वॉटरचं प्रमाण फार कमी असतं, रेनफॉल असतो किंवा फारच कमी असतो, की जिथंमध्ये रेनफॉल किंवा वॉटरची स्कॅरिटी असल्यामुळं ट्रीजची संख्या ही कमी असते. जिथं लँड इज कवर्डेड बाय सँड असंही सिच्युएशन असू शकतं, किंवा पाण्याची कमतरता फार कमी आहे आणि त्यामुळे तिथं टेम्परेचर हे एक्स्ट्रीम असतं. त्याच्याचबरोबर तिथं एक प्रकारचं वादळ येतं. या वादळामध्ये सँड प्रेझेंट असते, ज्याला डस्ट स्ट्रोम असं म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीचं जे एन्व्हायरमेंट आहे ज्याला डेझर्ट असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर इंडियामध्ये जे इम्पॉर्टंट डेझर्ट आहेत किंवा वर्ल्डमध्ये जे इम्पॉर्टंट डेझर्ट आहे त्याच्यामध्ये इंडियामधलं थार हे एक इम्पॉर्टंट डेझर्ट आहे. त्याच्यानंतर गोबी हे चायनामधलं आहे. सालहरा आणि त्याच्यानंतर कालाहरी हे आफ्रिकेमध्ये प्रेझेंट आहेत. जर MCQ टाईपची जर एक्झाम जर असेल याच्यामध्ये हा क्वेश्चन आपला होऊ शकतो. डेझर्ट्सचे दोन प्रकार आहेत, एक कोल्ड डेझर्ट आणि हॉट डेझर्ट. हॉट डेझर्ट याचा अर्थ टेम्परेचर हे हाय आहे, की ज्याच्यामध्ये सहारा डेझर्ट, गोबी डेझर्ट येतात. आणि कोल्ड डेझर्ट याच्यामध्ये टेम्परेचर हे फार कमी असतं किंवा लो असतं. दे आर सिच्युएटेड ॲज अ हाय अल्टिट्यूड असंही म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये तडाखी, त्याच्यानंतर तिबेट, आल्प्स हे डेझर्ट येतात. आता या डेझर्टमध्ये सापडणाऱ्या किंवा आढळणाऱ्या ज्या काही ॲनिमल स्पेसीज आहेत ज्याला डेझर्ट फना असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी एक्झाम्पल्स लिहिता येतील, की ज्याच्यामध्ये मॅमल्सचं पर्सेंटेज हे जास्त आहे, की याच्यामध्ये मॅमल्समध्ये बॅट्स आहेत. त्याच्यानंतर हेडगी होग आहे, अँट ईटर्स आहेत, माऊस आहे, वाईल्ड बोर आहे. त्याच्यानंतर सांभर, डिअर, स्पॉटलेस डिअर्स ही आहेत, वुल्फ आहे, रेड फॉक्सेस, जंगल कॅट्स, पॅन्थर आर सम ऑफ द डेझर्ट ॲनिमल्स असं म्हटलं जातं. आता या ॲनिमलमध्ये नेमकं कोणत्या पद्धतीचे बदल असतात त्या एन्व्हायरमेंटशी जुळवून घेण्यासाठी हे आपण पाहूया, ज्याला डेझर्ट ॲडॅप्टेशन असं म्हटलं जातं. डेझर्टमध्ये राहायचं आहे, पाण्याची कमतरता असणार आहे. अशावेळी त्या ॲनिमल बॉडीमध्ये वॉटरचं कॉन्झर्वेशन होणं गरजेचं आहे, कारण वॉटर कॉन्झर्वेशन नसेल तर बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन होणार नाही. म्हणजेच टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एक्सक्रिशन, ऑस्मोरेग्युलेशन ह्या प्रोसेस काम करत असतात. तशाचसोबत मेटाबॉलिक वेस्ट बाहेर काढण्यासाठी सुद्धा पाण्याची गरज लागत असते. पण या सगळ्या प्रोसेससाठी यांच्यामध्ये नेमके काय चेंजेस आहेत, ज्याला फिजिओलॉजिकल चेंजेस, की ज्याच्यामध्ये वॉटर कॉन्झर्वेशन, वॉटर गेटिंग, त्याच्यानंतर टॉलरन्स ऑफ हीट अँड प्रोटेक्शन यांच्यामध्ये नेमकं काय बदल आहेत हे आपण पाहूया. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे डेझर्ट ॲडॅप्टेशनमध्ये वॉटर कॉन्झर्वेशन. वॉटर कॉन्झर्वेशन याला फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन असंही म्हटलं जातं. डेझर्ट इज कॅरेक्टराइज्ड बाय द ड्राय ॲटमॉस्फिअर. Hence, desert animals tend to lose water from their body through evaporation. म्हणजे कोणत्याही ॲनिमल बॉडीमध्ये जर टेम्परेचर जास्त असेल तर बॉडीमधला वॉटरचा लॉस थ्रू इव्हॅपोरेशन होत असतो. सो द डेझर्ट ॲनिमल्स हॅव प्लेंटी ऑफ ॲडॅप्टेशन्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर. मग वॉटरची कमतरता असताना बॉडीमधून नॅचरली इव्हॅपोरेशन या प्रोसेसमध्ये वॉटरचा लॉस होत असताना या वॉटरला टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये काही बदल्स असतात, की ज्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये येऊ शकतो, ज्याला म्हटलं जातं इम्परवियस स्किन. In desert animals, evaporation through body surface is prevented by the development of ज्याला impervious स्किन असं म्हटलं जातं. परवियस स्किन याचा अर्थ जी परमिएबल आहे, ज्याच्या थ्रू होत असतो. इथं स्किन ही थोडी काय होत असते, इम्परवियस होत असते. द स्किन मे बी कवर्डेड बाय स्केल्स, स्पाइन्स, ट्यूड्स, त्याच्यानंतर शिल्ड्स, की हे ॲडॅप्टेशन मोलाज हॉरिडिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत काय, स्किनवरती एक प्रकारचं कवरिंग, ज्याच्यामध्ये खवले असू शकतात, काटेरी स्पाइन्स असू शकतात, किंवा ज्याला आपण टर्टलमध्ये किंवा टॉर्टाईजमध्ये कशा पद्धतीचे स्क्यूड्स प्रेझेंट असतात, अशा पद्धतीचं स्किनला अटॅच स्ट्रक्चर असू शकतं. इथं ही डायग्राम दाखवलेली आहे की या बॉडीवरती स्पाइन्स प्रेझेंट आहेत, म्हणजेच बॉडीमधून एक्सेसिव्ह वॉटरचा लॉस होऊ नये म्हणून. की या ॲनिमलचं नाव आहे मोलॅच हॉरिडस,
की ज्याला डेझर्ट लिझार्ड असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये स्किन इज प्रोटेक्टेड बाय स्केल्स आणि ज्याला म्हटलं जातं स्पाइन्स, म्हणजे याच्यावरती स्केल्सही प्रेझेंट आहेत आणि स्पाइन्सही प्रेझेंट आहेत. हे एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. इथं बऱ्यापैकी डेझर्ट ॲनिमलची तुम्हाला डायग्राम दिलेली आहे की ज्याच्यामध्ये हा बिटल आहे, स्पायडर, त्याच्यानंतर ज्याला पॅडल फूट टोड असं म्हटलं जातं, हा टॉर्टाईज आहे की ज्याच्यामध्ये स्क्यूट्स प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर हा बँडेड जिको आहे, पल्फिश आहे, हनी अँड्स आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असणारा हा कॅमल आहे. याला डेझर्ट शिंक किंवा सँड फिश असंही म्हटलं जातं. आणि बर्डमध्ये इथं रोड रनर दिलेला आहे, रोड रनर असं त्याचं नाव आहे. हे डेझर्ट ॲनिमल्स आहेत. पुढचे ॲडॅप्टेशन आहे हे जे ॲनिमल्स आहेत हे नॉक्टर्नल यांच्यामध्ये हॅबिटॅट आहे, ज्याला आपण निशाचर प्राणी म्हणतो. टू प्रिव्हेंट इव्हॅपोरेशन सर्टन डेझर्ट ॲनिमल्स आर ॲक्टिव्ह ड्युरिंग नाईट ओनली. जसं की आपल्याला नॉक्टर्नल ॲनिमलमध्ये आपण बॅट हा नॉक्टर्नल ॲनिमल आहे, आपल्याला माहिती आहे की जो रात्रीच्या वेळी ॲक्टिव्ह असतो आणि डे टाईमला तो इनॲक्टिव्ह असतो, म्हणजे स्लिपिंग कंडिशनमध्ये असतो. अशाच पद्धतीनं तिथं बरेचसे ॲनिमल हे नॉक्टर्नल इनहॅबिटॅट आहेत. यामुळं काय होतं की बॉडीमधून वॉटरचा लॉस हा कमी होतो. त्याच्यानंतर आहे शेडी प्लेसेस. डायोर्नल ॲनिमल्स रेस्ट इन द शेडी प्लेसेस, म्हणजे सावलीच्या ठिकाणी जर राहिले, टेम्परेचरमुळे वॉटरचा लॉस होत असतो किंवा पाण्याचं इव्हॅपोरेशन होत असतं. इकडं जिथं टेम्परेचर कमी आहे तिथं जर त्यांचं वास्तव्य असेल तर वॉटर लॉस हा कमी होतो. त्याच्यानंतर आहे बरोईंग हॅबिटॅट. इव्हॅपोरेशन इज प्रिव्हेंटेड बाय द लिव्हिंग साईड बरोज ड्युरिंग हॉट डेज, म्हणजे जेव्हा टेम्परेचर हे जास्त असणार आहे तेव्हा ते जर बरोमध्ये जर राहिलं तर बॉडी टेम्परेचर हे बॉडीमधलं जे वॉटर आहे त्याचा लॉस कमी होईल. त्याच्यानंतरची पुढची ॲडॅप्टेशन आहे ॲस्टिवेशन. सर्टन डेझर्ट ॲनिमल्स लाईक पॉकेट माईस. त्याच्यानंतर आहे अँगारो रॅट. ॲस्टिवेशन टू प्रिव्हेंट ज्याला म्हटलं जातं डेसिकेशन. ॲस्टिवेशन याचा अर्थ असा होतो की ज्याला रिप्रोडक्टिव्ह स्टेज असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये हे डेसिकेशन अवॉइड करू शकतात, कारण वाढत्या टेम्परेचरला त्यांचं जे रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम होत असतो. त्यामुळं त्याला जसं आपण फ्रॉगमध्ये सांगतो की ॲस्टिवेशनची प्रोसेस की ज्याच्यामध्ये समर स्लीप आणि विंटर स्लीप असतात, की जर ते हाईट जर झाले तर बॉडीमधून वॉटरचा लॉस हा कमी प्रमाणामध्ये होतो. इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की हे रॅट आहेत आणि यांची बॉडी बरीड आहे की एखाद्या मॉइस्ट प्लेसेसमध्ये किंवा तिथं जिथं अवेलेबिलिटी आहे अशा पद्धतीनं ते काय करतात, बॉडी हाईड करतात. ते सांगितलेलं आहे दे कॅन लिव्ह इनसाइड बरोज टू प्रिव्हेंट द इव्हॅपोरेशन. दे हॅव नो स्वेट ग्लँड्स. यांच्यामध्ये स्वेटिंग ग्लँड ह्या ॲबसेंट असतात. दे डिपेंड ऑन मेटाबॉलिक वॉटर. दे डू नॉट ड्रिंक वॉटर. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे एक्सक्रिशन. डेझर्ट इन्सेट. एक्सक्रिशन याचा अर्थ होतो बॉडीमधून नायट्रोजन मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट युरिन थ्रू किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम थ्रू बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे ज्याला एक्सक्रिशन असं म्हटलं जातं. जे काही डेझर्ट इन्सेक्ट्स आहेत, रेप्टाईल्स आहेत आणि बर्ड्स आहेत प्रोड्यूस युरिक ॲसिड. हे त्यांचा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट असतो ॲज देअर नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट सिन्स दे डिस्पोजल ऑफ युरिक ॲसिड डज नॉट रिक्वायर वॉटर. या युरिक ॲसिडसाठी यांच्यामध्ये वॉटरची गरज नसते. युरिक ॲसिड इज इन द फॉर्म ऑफ ज्याला आपण पॅलेट्स असं म्हणतो. अगेन वॉटर फ्रॉम फिसेस ज्याला अनडायजेस्टेड फूड मटेरियल असं म्हटलं जातं इज रिॲब्सॉर्ब्ड इन दिज ॲनिमल्स. म्हणजेच युरिक ॲसिड हे नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट असणं हा डेझर्ट ॲनिमलमधलं प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर या प्रोसेससाठी यांच्यामध्ये एक फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन आहे. त्याच्यानंतर आहे ॲब्सेन्स ऑफ स्वेट ग्लँड. स्वेट थ्रू आपल्या बॉडीमधल्या वॉटरचा लॉस होत असतो की ज्याच्या थ्रू नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट काही प्रमाणामध्ये बाहेर जात असतात. पण या ॲनिमल बॉडीमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर लॉसपासून बचाव करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी वॉटर बॉडीमधून फार मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होऊ शकतो याच्यासाठी स्वेट ग्लँड ह्या ॲबसेंट असतात. हे एक फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन आहे. त्याच्यानंतर आहे रेड्युस्ड मेटाबॉलिक रेट. द आफ्रिकन अँटलॉप इट्स मेटाबॉलिक रेट अँड कॉन्झर्व वॉटर. म्हणजे मेटाबॉलिक रेट जर कमी असेल, कारण या मेटाबॉलिक प्रोसेससाठी वॉटरची रिक्वायरमेंट किंवा इंट्रासेल्युलर एन्व्हायरमेंट क्रिएट करणं हे गरजेचं असतं आणि यांच्यामध्ये ह्या काय असतात रेट हा कमी होतो. त्यामुळे वॉटर
लॉस बॉडीमधून फार कमी प्रमाणामध्ये होतो. या डायग्राममध्ये दाखवलेला आहे ओरिक्स, ज्याला आफ्रिकन अँटेलोप असं म्हणलं जातं, की हा एक डेझर्ट मॅमल आहे. याच्यामध्ये स्वेट ग्लँड हे ॲबसेंट आहेत. लो मेटाबॉलिक रेट आहे. त्याच्यात सोबत इट स्टोअर हीट इन इट्स बॉडी ड्युरिंग डे टाईम, ज्याला हायपोथर्मिया असंही म्हटलं जातं. थर्मल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की उष्ण, अशा पद्धतीनं हा हायपो म्हणजे ज्याच्यामध्ये एक्स्ट्रीम हीट प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर आहे वॉटर गेटिंग म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर लॉस, हा एक ॲडॅप्टेशन आहे. दुसरं ॲडॅप्टेशन आहे वॉटर गेटिंग. वॉटर स्कॅरिटी इज अ प्रिव्हॅलंट इन अ डेझर्ट, हेन्स डेझर्ट ॲनिमल्स फेस प्रॉब्लेम ऑफ गेटिंग वॉटर, की यांना नेहमीच पाणी मिळेल पिण्यासाठी असं नाही. वॉटर प्रॉब्लेम इन अ डेझर्ट सॉल्व इन द फॉलोइंग वेज. वॉटर होल्स, डेझर्ट ॲनिमल्स गेट वॉटर फ्रॉम वॉटर होल्स, म्हणजे जे काही जमिनीमध्ये होल्स असतील याच्यामधून ते घेतील. त्याच्यानंतर डेझर्ट ॲनिमल्स मायग्रेट शॉर्ट ऑर लाँग डिस्टन्स टू गेट वॉटर, यांच्यामध्ये नेहमीच ही धडपड असते किंवा अशा पद्धतीचं मायग्रेशन होऊ शकतं वॉटरच्या साठी. वॉटर फ्रॉम फूड, सर्टन डेझर्ट ॲनिमल्स डिपॉझिट ऑन इट्स स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट इन द फूड टेकन इट. जसं आपण म्हणतो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण फार सॅलड खातो किंवा ज्याला कुकुंबर म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण हे खूप असं, म्हणजे हे एक्झाम्पल आहे. तशाच पद्धतीनं तिथले जे ॲनिमल्स आहेत असं फूड घेतात की ज्याच्यामध्ये वॉटर ते सुद्धा त्यांना त्या फूडमधून मिळेल. दिस वॉटर प्रेझेंट इन द सक्युलंट प्लांट्स फ्रॉम द सोर्स ऑफ वॉटर फॉर हॅबिटॅट अँड ज्याला म्हटलं जातं टर्टल्स, की जे फ्लेशी असतात की ज्याच्यामधून प्लांटमधून त्यांना वॉटरची रिक्वायरमेंट ही कंप्लीट होऊ शकते. त्याच्यानंतर आहे वॉटर फ्रॉम सीड्स. द रोडंट म्हणजे काय, रवंत करणारे, जर्बिऑज कॅन लिव्ह विदाउट वॉटर एक्सेप्ट दॅट ऑप्टेन फ्रॉम द ड्राय सीड्स, म्हणजे काही ॲनिमल्स असे आहेत की जे सीड ॲज अ फूड म्हणून घेतात की ज्यांच्यामधून त्यांना वॉटर हे मिळू शकतं. वॉटर फ्रॉम ब्लड, कार्निवरस ॲनिमल्स गेट वॉटर फ्रॉम द ब्लड ऑफ देअर प्रे. कार्निवरस म्हणजे ज्याला म्हटलं जातं की जे फ्लेशवरती डिपेंड आहेत, की आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट वॉटरची ते ब्लडमधून घेतात. जसं की आपल्याला माहिती आहे की ब्लडमध्ये 90 to 92% हे वॉटर असतं. मेटाबॉलिक वॉटर, ॲनिमल्स लाईक ॲंड्स अँड कांगारू, रॅट्स spend on the small amount of water arising as a by products in the metabolism, की जे मेटाबॉलिक वॉटर आहे त्याच्यामधून ते आपल्या वॉटरची रिक्वायरमेंट किंवा कंप्लीट करू शकतात. त्याच्यानंतर आहे हायग्रोस्कोपिक स्किन, द स्किन ऑफ स्पायनी लिझार्ड, ज्याच्यामध्ये मोलॅच इज अ हायग्रोस्कोपिक असं म्हणलेलं आहे. हायग्रोस्कोपिक याचा अर्थ होतो इट ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर, की एन्व्हायरमेंटमध्ये जे काही ह्युमिड असतं किंवा मॉइस्ट क्लायमेट किंवा जे एन्व्हायरमेंटमध्ये वॉटर प्रेझेंट आहे त्याच्या थ्रू हे काय करत असतात, त्यांची स्किन वॉटरचं ॲब्झॉर्शन करत असते फ्रॉम द ॲटमॉस्फिअर लाईक अ ब्लॉटिंग पेपर. जशा पद्धतीनं आपण फिल्टर पेपर, ब्लॉटिंग पेपर ठेवतो आणि तो वॉटरला ब्लॉट करत असतो किंवा ॲब्झॉर्ब करण्याचं काम करत असतं, तशाच पद्धतीनं इथं ही जी स्किन आहे काही ॲनिमलच्या बाबतीमध्ये एन्व्हायरमेंटमधलं किंवा ॲटमॉस्फिअरमधलं वॉटर ब्लॉट करण्याची काम करत असतात. त्याच्यानंतर आहे इंटेस्टिनल डिस्चार्ज. द लिजार्ड युरोमॅस्टिक स्टोअर्स वॉटर इन द इंटेस्टाईन. काही ॲनिमलमध्ये अशा पद्धतीची सोय असू शकते की इंटेस्टाईनमध्ये वॉटरचं हे स्टोरेज केलं जातं. इथं आपला डेझर्ट ॲडॅप्टेशन हा पॉईंट संपलेला आहे.